जय जय रघुवीर समर्थ। क्रिये वीण नाना परी बोली जेते, परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते। मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 104 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी साधनेचा अहंकार आपल्याला होऊ नये, साधन हेच आमच्या जीवनामध्ये साध्यापर्यंत जाण्याची शिडी ठरावं, यासाठी साधकाने नेमकं आपल्या जीवनात या साधनाचा अंगीकार कसा करावा हे समजावून सांगितलं। हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी। भगवंतावरती प्रेम जडणं हे सगळ्या सत्संगतीचा प्राण आहे, आणि ते जडलं की स्वाभाविकपणे विषयाकडं मनुष्याचं मनच जात नाही। परद्रव्य आणि कांता परावी, हे सगळं काही सोडा हे सांगायची गरजच होत नाही, कारण यदर्थी मना सांडीची वी करावी, याविषयी मनातूनच अनासक्ती निर्माण होते। ती अनासक्ती त्यालाच प्राप्त होते ज्याने त्या रामाच्या चरणी दृढ प्रेम धरलेलं आहे। समर्थ आम्हाला साधनेची ही ऊर्ध्वगती समजावून सांगताना आजच्या श्लोकामध्ये साधकाची अधोगती होण्याचं नेमकं काय कारण आहे ते समजावून सांगतात। काय म्हणते समर्थ माऊली आजच्या श्लोकामध्ये? क्रिये वीण नाना परी बोली जेते। कुठल्याही प्रकारचं कृती न करता, कुठल्याही प्रकारचं आचरण न करता, गुरुने दिलेला बोध आपल्या आचरणात न आणता, केवळ त्याविषयी गप्पा मारणं, चर्चा करणं हा शब्द छल आहे। अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी। तशी सज्जनो, केवळ या साधनांची चर्चा करणं हा वेळेचा अपव्यय आहे, यांनी काहीच साध्य होत नाही। परिचित्त दुश्चित्त ते लाजवीते। पण कल्पना बघा करून की जेव्हा आपण एखादी अशी वल्गना करत असतो, काहीतरी खोटं नाटं सांगत असतो, किंवा आपण आविर्भाव करत असतो साधनेचा, त्यावेळेला जग तर फसतं आपल्या आविर्भावाने, प्रभावित होतं। पण एक व्यक्ती मात्र आपल्याला सतत सांगत असतो, हे खरंय का रे, तू तसाच आहेस का रे? आणि हे ऐकल्यानंतर मात्र आपण चूर चूर होतो, अरे पण आपला हा अहंकार असा असतो ना की तो बाह्य जगतामध्ये ते मान्य करायला तयार होत नाही। आतल्या आवाजाला आपण सहज दाबून टाकू शकतो, कारण तो इतका क्षीण आहे की तो कोणाला कळतही नाही, आणि आपल्याला कळाला तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाकतो। परिचित्त दुश्चित्त ते लाजविते। पण एवढी घटना मात्र नक्की होते की आपल्याला त्या विधानाची लाज वाटत राहते। समर्थ विचारतात, अरे आपल्याला भगवंतापर्यंत जायचंय ना, हा जो ऊर्ध्व मूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, या मुळाच्या ऊर्ध्व दिशेला जाणारी गती, अत्यंत निसरडी वाट, तिकडे जायचंय ना, मग तुला सगळ्यात पहिले जसं एखादा डोंबारी त्या दोरीवरून चालताना आपला बॅलन्स साधतो, त्याप्रमाणे तुला या ऊर्ध्वगतीकडे जाताना मनाला बॅलन्स करून त्याला पूर्णपणे आपल्या नियंत्रणामध्ये आणून चाललं पाहिजे ना।
पण तू स्वतःचा विचार कर, कशा कल्पना आहेत तुझ्या. मना कल्पना धीट सैराट धावे. या सगळ्या आमच्या कल्पना स्वैराचाराच्या आहेत, धीट आहेत. त्याला कोणाचीही भीती नाही, ना जनाची आहे ना मनाची आहे, ना आपल्या गुरुची आहे ना आपल्या रामाची आहे. हे मन अशा कल्पना करत सुटलेलं आहे. मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे नि पावे. अशा मनुष्याला कसा बरं देव प्राप्त होईल. मी श्लोक म्हणताना पाहे म्हटलं, तेही एक प्रकारे बरोबरच आहे, पण मूळ अर्थ पावे आहे. कारण तो भगवंत आपल्याकडे लक्ष तरी देईल का हो, असं वागलो आपण तर. खरोखर हा एक अत्यंत चिंतनीय प्रश्न आहे. आम्ही परमार्थ कोणासाठी करतो, मी आपणास विचारतो. अर्थात हे मी माझ्या जीवनाकडे वळूनच आपल्याला अत्यंत विनयाने प्रश्न विचारतो की आम्ही परमार्थ कोणासाठी करतो. एक जण म्हणतो की परमार्थ केल्याने भगवत साक्षात्कार होतो आणि 21 पिढ्या उद्धरून जातात वगैरे वगैरे. त्या 21 पिढ्यांचा विचार तुम्ही करू नका. परमार्थ तुम्ही का करता, हा मी प्रश्न आपल्याला विचारतोय. काही लोकांचं असं उत्तर असू शकेल की लोक चांगलं म्हणतात, होय की नाही, की परमार्थिक आहे, घराशी नातं जोडायला, एखाद्या समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवायला पारमार्थिक असणं चांगलं वाटतं, त्यामुळं आम्ही परमार्थ करतो. मला एक साधूंबरोबर फिरणारे गृहस्थ माझ्या ओळखीचे आहेत. मी त्यांना म्हटलं, इतके वर्ष तुम्ही त्या साधूंबरोबर ठिकठिकाणी जाता, काय लाभ झाला हो तुम्हाला यांच्याबरोबर जाऊन. ते म्हणाले, फार त्यांचा मला प्रामाणिकपणा आवडला. ते म्हणाले, लाभ माहित नाही काय झाला, पण जिथं जातो तिथं चांगला सन्मान मिळतो आणि गोडधोड खायला मिळतं म्हणे. म्हणजे नेमकं आम्ही परमार्थ का करत आहोत याचं उत्तर जर शोधायला गेलो ना, तर फार गमतीशीर उत्तरं मिळतात बरं का समाजामध्ये. बहुतांश लोक, मला असं वाटतं की लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून आपण परमार्थ करतो. बहुतांश लोक. फार कमी लोक असतात जे गुरुचे अत्यंत आश्रित असतात आणि त्यांना जगाची काही फिकर पडलेली नसते. ते एकाच गोष्टीसाठी साधन करतात की मी माझ्या गुरुच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकेन का. आणि बघा, या दोन वेगवेगळ्या परीक्षा आहेत. लोकांनी चांगलं म्हणणं ही एक परीक्षा वेगळी, आणि आपण आपल्या गुरुच्या नजरेमध्ये उत्तीर्ण होणं ही एक परीक्षा पूर्णपणे वेगळी. एक परीक्षा बाह्यांगाची आहे, एक परीक्षा अंतरंगाची आहे. बाह्यांगाच्या परीक्षेला उत्तीर्ण होण्यासाठी उत्तम अभिनय असावा लागतो, शब्द पांडित्य असावं लागतं, काही ग्रंथांचं वाचन असावं लागतं, मोठे मोठे पल्लेदार शब्द वापरता यावे लागतात. तुम्ही बाह्य जगतामध्ये पारमार्थिक अधिकारी म्हणून फार सहज शिक्कामोर्तब करू शकता. मी कोणाचंही नाव घेणार नाही किंवा माझा तो अधिकार देखील नाही. मी तर स्वतःच या परीक्षेमध्ये नापास झालेला विद्यार्थी. मी आपल्याला काय सांगू, पण हे सगळं माझं आत्मकथन म्हणून तुम्ही समजून घ्या. बघा, आजच्या काळामध्ये मी बघतो लोकांना गुरु होण्याची फार घाई लागलेली असते. 4-5 प्रवचनं आपण केली काय आणि लोकांनी नमस्कार केला काय, ह्याला वाटतं की आपण त्यांचे गुरु झालो. सज्जनो, गुरु होणं म्हणजे प्रवचन करणं नाही बरं का, लक्षात घ्या. हा एक फार मोठा आपल्यामध्ये असमंजसपणा आलाय समाजामध्ये की जो चांगलं बोलतो, 4 गोष्टी सांगतो, मोठी गर्दी जमवतो, तो गुरु नाही. गुरु या शब्दाची व्याख्या आम्हाला कळालीच नाही. अहो, जर तसं असतं ना, तर तुकामाईंची भेट महाराजांना येहळगावला नसती झाली, शेतामध्ये चिखलात लोळत पडलेली असताना. कदाचित कुठल्या तरी व्यासपीठावर प्रवचन देताना तुकामाई दिसले असते. सज्जनो, गुरु हे एक तत्व फार विरळ आहे हो. ते समजून घेणं, ते प्राप्त होणं, हे कुठल्या एखाद्या निकषाच्या आधाराने नाही सांगता येत. कधीतरी त्याची चर्चा आपण पुनश्च करूयात. माझा प्रश्न असा आहे की केवळ कथाकार आहे, प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे म्हणून तो गुरु आहे असूही शकतो, मी नाही म्हणत नाही की गुरुनी प्रवचन करू नयेत, कीर्तन करू नयेत, असंही नाही. पण तो ते आहे म्हणून तो गुरु झाला असं होत नाही. गुरु होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याने आपल्या स्वतःवरती विजय मिळवायला हवा, आणि हा विजय मिळवण्याची खूण जग देऊ शकत नाही. हे ज्याचं त्याने स्वतः अभ्यासून, आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहून, ते समजून ते गुरुपद घ्यायचं असतं. ओशो रजनीशांचं एक मला फार छान
त्यांचं फार प्रक्षोभक असतं कधी कधी बोलणं, पण कधी कधी फार वास्तव देखील असतं. आपल्याला त्यांच्या सगळ्या गोष्टींशी संमत होण्याची गरज नाही, पण त्यातल्या काही गोष्टी कदाचित आपल्याला उपयोगी पडतील म्हणून सांगतो. त्यांनी एक फार छान उदाहरण दिलं होतं की त्या काळामध्ये ते मानवी बॉम्ब असायचे बघा. आपल्या दिवंगत पंतप्रधान कैलासवासी राजीव गांधींच्या वेळेला आपण तो बघितलं, त्या मानवी बॉम्बमध्ये त्या स्त्रीने त्यांना उद्ध्वस्त केलं, उडवून टाकलं त्या बॉम्बला. तसं ते मानवी बॉम्ब जेव्हा फुटतात ना, तेव्हा ती व्यक्तीचे तर चिंधड्या होतातच, पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या देखील चिंधड्या होतात. तर ओशो रजनीश म्हणतात की अनेक ठिकाणी व्यासपीठावरती असे आध्यात्मिक गुरु बसले जे मानवी बॉम्ब आहेत. म्हणजे ते स्वतःही फुटणार आणि त्याच्याबरोबर त्याच्या शिष्यांना घेऊनही फुटणार, कारण की त्यांनी त्याच्याशी संग केला. सज्जनो, त्यामुळं आपण जगाने आपल्याला गुरु म्हटलं म्हणून लगेच गुरुपद स्वतःकडे घेऊ नये. आपण आपल्या स्वतःचं अवलोकन करावं. आमच्या श्री महाराजांच्या परंपरेमध्ये आनंद सागर नावाचे एक फार मोठे संत होऊन गेले. त्यांना देखील लोक म्हणायचे, अहो आनंद सागर, आपण तर महाराजांचे प्राण आहात, आपण आम्हाला अनुग्रह द्या. आणि महाराजांनी त्यांना अधिकार देखील दिला होता बरं का, लक्षात घ्या. महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही रामनामाचा प्रचार करा, अनुग्रह द्या लोकांना. पण आनंद सागर काय करायचे, कोणी त्यांच्याकडे आलं की ते म्हणायचे, अरे गोंदवल्याला जा, तिथं ब्रह्मचैतन्य बसलेत. अहो पण तुम्ही अनुग्रह द्या की. हो मी देतो अनुग्रह, पण माझा अनुग्रह दिल्यानंतर वर्षाच्या आत बायको मरेल, मुलं मरतील. अन्यथा तुला जर ते सगळं मान्य असेल तर माझा अनुग्रह मी देतो. कोण येणार हो यांच्याकडं? सगळ्या जणांना आपल्या गुरुकडे वळवण्याची ही कला होती आनंद सागरांची. सज्जनो, ही सगळी आपली अंतरंगाची दशा आहे. आणि जो जगाच्या या बाह्य सत्कारांमध्ये भुललाय ना, हार तुऱ्यांमध्ये भुललाय, तो कदाचित जगामध्ये फार प्रतिष्ठा मिळवेल, त्याचं एखादं छान मंदिर देखील तयार होईल, एखादा आश्रम तयार होईल, लोक त्याचा जय जयकार करत राहतील, सगळं ठीक आहे. मी पुन्हा सांगतो, माझा डिस्क्लेमर आहे की सगळे अशा पद्धतीने जगणारी लोक ही दांभिक आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. मी माझा विचार करून बघतोय की जर उद्या मला कोणी गुरुपद द्यायला आलं तर माझ्या अंतरंगाची काय अवस्था आहे. माझं मन पूर्णपणे माझ्या नियंत्रणात आलंय का? मी पूर्णपणे माझ्या विकारांवरती नियंत्रण आणलंय का? माझ्या वासना पूर्णपणे आता शमल्या आहेत का? आणि सज्जनो, याचं उत्तर मी स्पष्टपणे कॅमेऱ्यावर देतो, नाही. त्यामुळे मी कोणाचा गुरु होऊ शकत नाही. मी माझ्या स्वतःवरती जरी विजय मिळवला तरी मला वाटतं या जन्मामध्ये मी फार मोठं काम करून बसलो. सज्जनो, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या पातकाचं अशा पद्धतीने लोकांच्या समोर कन्फेशन करतो ना, तेव्हा पातक ही हळूहळू कमी होऊ लागतात. आणि पुण्याची जेव्हा आपण वाच्यता करतो ना 10 लोकांसमोर, तेव्हा पुण्य घटू लागतं. लक्षात घ्या, दोन्हीकडे घटतंच, पातकही घटतं आणि पुण्यही घटतं. पण संतांच्या समोर जाऊन आपण किती पापी आहोत, आपण किती सर्व दृष्टीने अपात्र आहोत, या भूमिकेमध्ये राहावं. आमच्या ब्रह्मानंद महाराजांनी जे मोक्ष प्राप्तीचं रहस्य लिहिलंय त्यामध्ये शेवटी हेच लिहिलंय की रामा, मी परम पापी आहे, माझ्यासारखा वाईट या जगामध्ये कोणी नाही दुसरा. सज्जनो, ही भूमिका आम्हाला स्वीकारता येत नाही, कारण क्रियेवीण नाना परी बोली जेते. आम्ही कृती करायला तयार नाही. गुरुनी सांगितलंय निरंतर नाम घ्या, श्वासोश्वासी नाम घ्या, नीती धर्माचं पालन करा, हरी कीर्तने प्रीती रामी धरून देहबुद्धी निरूपणामध्ये विसरून जाऊन भगवंताचं केवळ भजन करत राहा. आम्हाला हे करायचं नाही, पण आम्हाला नामावरती फार मोठी प्रवचनं द्यायची आहे. महाराजांचं चरित्र सांगायचं. आजच्या काळामध्ये तर 4 पुस्तकं वाचून लोक लगेच प्रवचनांना लागतात. 25-25, 30-30 वर्ष, 40-40 वर्ष नामस्मरण केल्यानंतर जे आतून उमलतं ना, त्याचं नाव आहे निरूपण. पण तुम्ही साधन करणार नाही, तुम्ही कृती करणार नाही आणि तुम्ही शब्द पांडित्याने जगाला फसवणार. श्री महाराजांना या गोष्टीचा फार तिटकारा होता. ते कधी व्याख्यानांना जायचे नाहीत. कारण काय होतं, व्याख्यानांमध्ये बोलणारा श्रोता हा लोकांना मंत्रमुग्ध करून टाकतो, पण त्याचा स्वतःचा अनुभव शून्य. त्या गोष्टीचं त्याच्यामध्ये आतमध्ये कुठल्याही पद्धतीने आपल्याला आचरणामध्ये दिसत नाहीत गोष्टी. आणि बघा, व्याख्यानामध्ये तरी समाजोपयोगी विषय असतात, ही क्रांती ती क्रांती वगैरे, ते ठीक आहे ज्ञानासाठी. पण आध्यात्मिक पातळीवरती जेव्हा तुम्ही निरूपण करता
तेव्हा आध्यात्मिक पातळीवरती व्याख्यान नाही म्हणत, त्याला निरूपण म्हणतात. कारण निरूपणामध्ये तुम्ही तो निरोप पोहोचवताय जो तुमच्या अनुभवाला आलाय. आणि तो अनुभव कधी येईल? जेव्हा तुम्ही साधन कराल. पण साधनेशिवाय केवळ 4 गोष्ट ऐकल्यात कानावरती आणि त्या पद्धतीने जर आम्ही बोलायला लागलो तर एक होतं, क्रियेवीण नाना परी बोली जेते, परी चित्त दुश्चित्त ते लाजविते. मला तर असं वाटतं ना की जेव्हा जेव्हा आपण एखादं विधान करतो ना, सतत आपल्या सत्सद विवेक बुद्धीला कान लावून ऐकावं. बरोबर आहे का? बोलतोय ते बरोबर आहे का? अरे तू काय सांगतोस हे? मला सगळं माहिती आहे ना? असं म्हणता क्षणी आपण त्या विधानाला खोड घालावी. ते विधान तिथं थांबवावं, कारण आपली सत्सद विवेक बुद्धी त्या विधानाला अनुमोदन देत नाहीये. म्हणजे थोडक्यात तिथं आपली अजूनही कृती सुधारण्याला वाव आहे. सज्जनो, हा सगळा परमार्थ हा आपण आपल्या सुधारण्यासाठी करायचा आहे, हे त्याचं उत्तर आहे. आपल्या गुरुच्या नजरेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी करायचं, हे त्याचं उत्तर आहे. आपण नुसतं बोलत राहणं, जगाला प्रभावित करत राहणं, आपल्या वेशभूषेने, आपल्या वाणीने, काही ना काहीतरी गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या माळा घालून नाही सज्जन. ही काही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नाही. संत होणं आणि संत दिसणं यामध्ये बराच फरक आहे. संत होणं हे आपलं टार्गेट आहे आणि त्यासाठी हा सगळा अंतर्मुखतेचा प्रवास आहे. मना कल्पना धीट सैराट दावे. बघावं आपल्या मनामध्ये कसं ते मन वादळासारखं फिरतंय. एखादं लावण्य बघितलं की त्या मनामध्ये येणाऱ्या वासनांचा अभ्यास करावा. एखाद्याला भरपूर मिळालेलं धन बघताच त्या परद्रव्याच्या बद्दल मनामध्ये येणारी अभिलाषा बघावी. एखाद्याला प्राप्त झालेला लौकिक बघितल्यानंतर मनामध्ये उफाळून येणाऱ्या मत्सराचं अवलोकन करावं. द्वेष बघावा, क्रोध बघावा, काम बघावा, मद बघावा. हा लोभ आम्हाला कसा पोखरून काढतोय हे सगळं त्रयस्थपणे बघावं आणि समजून घ्यावं की आपण अजूनही अध्यात्माच्या रस्त्यावरती पाऊल देखील टाकलेलं नाहीये. स्वतःला अत्यंत हीन दीन समजावं. आपण कोणीच नाही हो. काय आपल्याकडं? कुठल्या अधिकाराने आपण सांगणार काही? अशी अपात्रतेची जाणीव स्वतःला सतत करून द्यावी. ही प्रामाणिकता फार गरजेची आहे परमार्थामध्ये, ज्याला संताच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि सतत शरणागतीचा भाव ठेवून प्रार्थना करत राहावी. अरे रामा, अरे बघ ना, तू तर अंतर्यामी आहेस. तू बघतोयस आतमध्ये काय वणवा लागलाय या विकारांचा. अरे कसा सुधारणार रामा मी? कसा तुझ्यापर्यंत येणार रे रामा? अरे हे सगळं जग वेडं आहे रे. यांना प्रभावित करायला काय लागतंय? आणि जगाच्या कल्याणासाठी माझा अवतार नाही बरं का. ते संतांच्या विभूती वेगळ्याच असतात जे जगाच्या कल्याणासाठी येतात. आम्ही तर केवळ आमचा उद्धार करण्यासाठी आलोय रामा. अरे कुठं अडकून पडलो मी? काय करतोय मी? परवाच मुलक पीठाचे राजेंद्र दासजी यांचं एक प्रवचन ऐकत होतो. त्याच्यामध्ये त्यांनी एका IAS ऑफिसरची का कुठल्या तरी एका मोठ्या वैज्ञानिकाची गोष्ट सांगत होते की त्या वैज्ञानिकानी बरंच योग मार्ग आणि ह्याच्यावरती संशोधन केलं, संन्यास घेतला आणि आयुष्याची शेवटच्या टप्प्यावरती तो एका सिद्ध संताला भेटायला गेला की कितपत प्रगती झालीये. त्यांनी आपल्या नजरेने बघितलं आणि म्हणाले, अरे अजून इथं सुषुम्नी कोरडीच पडली आहे, सुषुम्ना नाडी उघडलीच नाही तुझी. एवढा योग मार्गाचा अभ्यास करतो, इडा पिंगळावरती काम करतोस, सुषुम्ना उघडलीच नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाले, आता काही फार जास्त वेळ नाही राहिला माझ्याकडे, काय करू मी? म्हणाले, एक काम कर, ही प्रवचन बंद कर, हे लिखाण बंद कर, पुस्तकं बंद कर, सगळं वाचन बंद कर, काही करू नकोस. आता जपाची माळ हातामध्ये घे आणि राम राम म्हणत राहा. शेवटच्या श्वासापर्यंत राम नाम सोडायचं नाही. आणि तो संत त्या सद्गुरूच्या शब्दांवरती आरूढ झाला. 2 वर्षानंतर त्यांनी आपल्या शिष्याला जाऊन सांगितलं, जा रे बघून ये काय चाललंय. ते मोठे मिश्किल होते संत. आज जाऊन बघितले तर मोठी 1000ची माळ घेऊन जप करत बसले होते. म्हणाले, कैसे हो महाराज जी, क्या चल रहा है? अरे म्हणे, तेरे गुरु ने मुझे चक्कर में फसा दिया. चक्कर म्हणजे त्या 1000 माळेच्या चक्रामध्ये मला फसवून दिलं. डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. आणि मग त्यांनी आपलं एक वस्त्र दिलं आणि म्हणाले, जाऊन फक्त माझ्या गुरुच्या तळ पायाला हे घासशील का रे म्हणाले. आणि अशा रीतीने त्यांनी गुरुच्या जवळ ही एक प्रकारे अनुभूती दिली. शिष्याने जाऊन सांगितलं, ते वस्त्र त्यांच्या चरणांवरती ठेवलं आणि ह्यांनी इथं डोळे मिटले आणि त्यांनी तिथं डोळे मिटले. सज्जनो, आपला देहाचा त्याग केला. काय अद्भुत आहे. योग मार्गाचा आयुष्यभर अभ्यास करणारा मनुष्य केवळ गुरुच्या
शब्दांवरती विसंबून क्रिया करू लागला, बाकी सगळं सोडून दिलं आणि नामाला लागला आणि बघता बघता उद्धरून गेला. गुरुच्या चरण रजाचा हा परिणाम आहे सज्जनो. त्यामुळं मना कल्पना धीट सैराट धावे. या नुसत्या कल्पना करून राम भेटणार नाही. गुरुनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला आचरण केलं पाहिजे. तया मानवा देव कैसे पावे. अशा मनुष्याला कसा बरं देव साधेल, ज्याचं मन असं सैराट धीट एक प्रकारे आचरण करते, कल्पना करते. नाही, आपण स्वतःला अपात्र समजून निरंतर क्रियेवरती काम करत राहावं, गुरुने दिलेल्या तत्वावरती काम करत राहावं आणि आपल्या गुरुच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावा, ना की जगाला सुधारण्याचा, जगाकडून हार तुरे स्वीकारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. सज्जनो, असं हे समर्थांचं अत्यंत धगधगीत वैराग्याचं चिंतन करणारा हा श्लोक आहे. आपण तो आचरणात आणावा, आपली अभिप्राय, आपली मतं जरूर कळवावीत आणि आपण आता पुढील श्लोकाचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय